नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. आज आपण बनवणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्यांची उसळ. ही उसळ करायलाही सोपी आणि झटपट अशी तयार होती. घाईच्या वेळेस मुलांच्या डब्याला, ऑफिसच्या डब्याला देण्यासाठी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. जास्त मसाल्यांचा वापर न करता कमी मसाल्यांमध्ये ही उसळ कशी करायची, त्यासाठी कोणते साहित्य घेतलेले आहे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी पहा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि बनवूया ही उसळची रेसिपी. सुरुवातीला आपण तुरीचे ओल्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि यातील आपण दाणे काढून घेऊया. त्यासाठी आपण शेंगा मधोमध सोलायची आणि यातील दाणे काढून घ्यायचे आहेत. तुरीच्या शेंगा घेताना अशा टपोऱ्या घ्यायच्या, म्हणजे यामध्ये भरलेले दाणे असतात त्या घ्यायच्या आणि अशा पद्धतीने याचे दाणे काढून घ्यायचे. दाणे पाहू शकता एकदम टपोऱ्या अशा आहेत आणि पटकन यातून निघतात. अशाच पद्धतीने दुसरी शेंग देखील मी तुम्हाला सोलून दाखवते. हे पहा, मधोमध सोलायची आणि यातील दाणे काढून घ्यायचे आहेत. सर्व दाणे अशाच पद्धतीने मी सोलून घेतलेले आहे. त्यानंतर यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. पाणी घालून हे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. सर्व पाणी काढून घेणार आहोत आणि हे धुवून झालेले आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे आणि गरम झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. मध्ये कधीही मोहरी घालताना ही चांगली तडतडू द्यायची. जर मोहरी तडतडली तरच जिरे घालायचे, नाहीतर मोहरी काही वेळेस कच्ची राहते आणि भाजी खाताना टेस्ट लागत नाही. नंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहे. मोहरी जिरे मस्त तडतडले आहे. नंतर कढीपत्त्याची फोडणी घालायची. कढीपत्ता घालून झाल्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे आपण बारीक चिरलेले आहे ते याच्यामध्ये घालायचे आहे. उसळ म्हणलं की याच्यामध्ये कांद्याचे थोडे जास्त प्रमाण असते, त्यासाठी आपण 2 कांदे वापरलेले आहे आणि हे आपण चांगले गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे. मस्त कांदा परतून झालेला आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा टोमॅटो आपण घालून घ्यायचा आणि टोमॅटो देखील कांद्याबरोबर चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो आपण 1 मिनिटासाठी चांगले परतून घेतलेले आहे. नंतर पाव चमचा हळद घालायची आहे आणि यामध्ये तिखट घालून घेणार आहोत. तिखट या ठिकाणी आपण 1 चमचा घातलेले आहे. तुम्हाला तिखट किती हवे आहे त्याप्रमाणे तिखटाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला तिखट अजून थोडे हवे असेल ते तिखट घालू शकता आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे, म्हणजे टोमॅटो आणि कांद्याला चांगले सर्व मसाले लागले पाहिजे असे परतून घ्यायचे आहे. आणि हे आपले मस्त परतून झालेले आहे. परतून झाल्यानंतर तुरीचे दाणे आहेत ते धुवून स्वच्छ करून घेतलेले आहे ते याच्यामध्ये घालायचे आहे. हे घालून झाल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. मीठ घातल्यानंतर हे चांगले आपण परतून घेणार आहोत. परतताना आपण सर्व मसाले याला लागतील अशा पद्धतीने आपण 1 ते 2 मिनिटासाठी हे मस्त परतायचे आहे. म्हणजे मसाल्यांमध्ये सुरुवातीला मसाले आणि तेलामध्ये हे चांगले परतल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही. तुरीच्या शेंगा ह्या ओल्या वापरलेल्या आहेत आणि तुरी जास्त वेळ शिजायला लागत नाही, त्यासाठी अशा पद्धतीने आपण 2 मिनिटासाठी हे चांगले परतून घेतलेले आहे. नंतर यामध्ये आपण थोडेसे शिजण्यापुरतेच पाणी घालून घेणार आहोत, म्हणजे 1 पळी पाणी आपण घातलेले आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचे. झाकण ठेवून हे आपण 5 ते 7 मिनिटासाठी शिजवून घ्यायचे आहे. कमी गॅस ठेवला होता आणि कमी गॅसवर हे आपण 7 मिनिटासाठी शिजवून घेतलेले आहे आणि याचे झाकण काढून पाहूया. झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता यातील जे आपण थोडे पाणी घातलेले आहे ते आटलेले आहे आणि हे आपले शिजून तयार झालेले आहे. याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. मिक्स करताना तुम्ही पाहू शकता आपल्या कढईला अजिबात ही उसळ लागलेली नाही. मस्त अशी शिजलेली आहे आणि मस्त शिजून तयार झालेली आहे. एक सर्विंग प्लेट घेऊन त्यामध्ये आपण सर्व करून घेणार आहोत. ही उसळ करायलाही सोपी आणि कमी साहित्यात पटकन अशी तयार होणारी आहे. घाईच्या वेळेस मुलांच्या डब्याला, ऑफिसच्या डब्याला तुम्ही देण्यासाठी ही परफेक्ट अशी आहे. तुम्ही एकदा ही नक्की करून पहा. खायलाही एकदम म्हणाल तर टेस्टी अशी लागते. गरमागरम अशी ही उसळ आपली तयार झालेली आहे. ही तुम्ही भाकरी बरोबर, पोळी बरोबर किंवा भातासोबत देखील सर्व करू शकता. ही होती आज आपली तुरीच्या दाण्यांची उसळ. पौष्टिक, झटपट आणि पटकन बनवता येणारी टेस्टी रेसिपी. या ठिकाणी आपली ही आजची उसळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा टेस्टी आणि स्वादिष्ट अशा रेसिपींसोबत.